उत्तर प्रदेशातील मुरादाबाद. होळीचा सण जवळ आलेला, घराघरात आनंदाचं वातावरण असायला हवं होतं, पण या सणाच्या काळात घडलेली एक भयंकर घटनेनं संपूर्ण परिसराला हादरवून टाकलं. एका जुळ्या भावानं आपल्या बहिणीवर चाकूनं तब्बल 40 पेक्षा जास्त वार करत तिची निर्घुण हत्या केली. आणि तो एवढ्यावरच न थांबता त्यानं स्वतःच्या आईला तुला सरप्राईज देतो म्हणत तिच्यावरही जीवघेणा हल्ला केला. पण हे संपूर्ण प्रकरण आहे काय, आणि मुलानंच आपल्या बहिणीची हत्या करत आईवर जीवघेणा हल्ला नक्की का केलाय, संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात काय आहे ते. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मुरादाबाद मधील मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुद्धविहार सेक्टर 2 परिसरातील ही घटना असून आई नीलिमा आणि तिची जुळी मुलं हार्दिक आणि हिमशिखा असे हे तिघे जण राहत होते. आई नीलिमा एका खासगी इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत होती. काही वर्षांपूर्वी नीलिमा आणि तिचे पती इंद्रजित यांचं वैवाहिक आयुष्य बिघडलं आणि ते दोघेही वेगळे राहू लागले. त्यानंतर नीलिमानं आपल्या दोन्ही मुलांना एकटीनं वाढवलं, तसंच त्यांना चांगलं शिक्षण सुद्धा दिलं. त्यात नीलिमाची मुलगी हिमशिखा ही अत्यंत हुशार होती. तिनं MBA शिक्षण पूर्ण केलं होतं आणि गुरुग्राम मधील एका नामांकित IT कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून ती काम करत होती. तिचा जुळा भाऊ हार्दिक यानं BTECचं शिक्षण पूर्ण केलं होतं. काही काळ त्यानं मोठ्या कंपनीत नोकरी सुद्धा केली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यानं ती नोकरी सोडली आणि युट्यूबर म्हणून काम सुरू केलं होतं. हार्दिक आणि हिमशिका हे दोघे जण आपल्या कामामुळे गुरुग्राम मध्ये राहायचे. पण होळीच्या सुट्ट्या असल्यानं ते दोघेही मुरादाबादला आपल्या आईकडे आले होते. सण साजरा करून काही दिवसांनी पुन्हा गुरुग्रामला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण कुणालाही कल्पना नव्हती की या सुट्ट्या या कुटुंबासाठी इतक्या भयानक ठरणार आहेत. तर याचं झालं असं की हार्दिकचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्या दोघांमध्ये दुरावा आला आणि दोघांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअप नंतर हार्दिक पूर्णपणे बदलला होता. तो सतत चिडचिड करत होता, कोणाशीही व्यवस्थित बोलत नव्हता. कुटुंबियांच्या मते तो अनेकदा या कारणामुळे डिप्रेशन मध्ये असायचा. पण बहीण हिमशिका मात्र आपल्या भावाला म्हणजेच हार्दिकला सतत समजावण्याचा प्रयत्न करत होती. त्याला पुन्हा सामान्य आयुष्याकडे आणण्याचा प्रयत्न करत होती. पण हार्दिकच्या मनात साचलेला राग आणि अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. अचानक शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरात या बहीण भावामध्ये काही कारणावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद किरकोळ वाटत होता, पण काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बिघडली. अचानक हार्दिक संतापला आणि त्यानं घरात असलेला चाकू उचलला. त्यावेळी हिमशिका बेडवर पडली होती. अचानक हार्दिकनं तिच्यावर हल्ला केला. त्यानं प्रथम तिच्या मानेवर चाकूनं वार केला. त्यानंतर तिला बेडवरून खाली ढकललं आणि मग त्याचा संताप अनावर झाला आणि त्यानं तिच्या शरीरावर एका मागून एक असे 40 पेक्षा जास्त वार करायला सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार हार्दिकनं आपल्या बहिणीवर तब्बल 40 पेक्षा जास्त वार केले. पोटापासून चेहऱ्यापर्यंत तिच्या शरीरावर चाकूचे वार झाले होते. एवढ्या क्रूरपणे झालेल्या हल्ल्यामुळे हिमशिखाचा जागीच मृत्यू झाला. पण ही हिंसा इथेच थांबली नाही. बहिणीची हत्या केल्यानंतर हार्दिकनं तिचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळला आणि तो थेट आपल्या आईच्या ऑफिसकडे गेला. तिथून त्यानं आईला तुला सरप्राईज देतो म्हणून नीलिमाला घरी बोलावलं. आईला याची अजिबात कल्पना सुद्धा नव्हती की घरात काय भयंकर घडलंय ते. नीलिमा घरी पोहोचताच तिने गादीमध्ये गुंडाळलेला हिमशिखाचा मृतदेह बघितला आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. आई ओरडतीये हे बघून हार्दिकनं आपल्या आईवर चाकूनं हल्ला करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नीलिमा गंभीर जखमी झाली. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक सुद्धा धावत आले. शेजाऱ्यांना येताना पाहून हार्दिक घाबरला. त्यानं तात्काळ आपली कार काढली आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही क्षणातच तो परिसरातून गायब झाला. दरम्यान शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता. हिमशिकाचा मृतदेह तिथेच पडलेला होता, तर नीलिमा गंभीर जखमी अवस्थेत होती. पोलिसांनी तात्काळ नीलिमाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि हिमशिखाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शांत मानल्या जाणाऱ्या या भागात एवढी भीषण घटना घडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पोलिसांनी आरोपी हार्दिक विरुद्ध खुनाचा आणि जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केलाय. जखमी आई नीलिमा हिनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की हार्दिक कारनं पळून गेला होता. परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये त्याची कार दिल्ली रोडच्या दिशेनं जाताना दिसली. काही टोल प्लाझावरही त्याची कार दिसल्याची माहिती समोर आली. सध्या पोलिसांची अनेक पथकं आरोपी हार्दिकचा शोध घेत आहेत. या घटनेमागे नेमकं कारण काय, त्याच्या मनात इतका संताप का होता, याचा तपास पोलीस करतात. तर या संपूर्ण प्रकरणावरचं तुमचं मत काय, कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.